आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आम्हाला माफ कराय, आम्ही तुझ्याशी खूप वाईट वागलो। तू परत आलीस तेव्हा मी तुझं काहीच ऐकून घेतलं नाही। आई, तुझ्याशी एक पण शब्द प्रेमाने नाही बोललो ग। राजू, मला तर तू आठवत पण नाहीस, पण मला माझी आई पाहिजे होती। अगं पोरीनो, नका रडू। आता समजा चांगलं होतंय ना? तेजू, असं नाही रडू, असं नाही रडू। आई पण मी तुला काय काय बोलले, तुला एका शब्दाने राग आला नाही। अगं, आईचं कामच असतं लेकरांना समजून घ्यायचं। आई, आजवर ना आम्हाला सतत असं वाटायचं की की तुला आमची परवाच नाहीये, तू आमचा विचारच करत नाही, पण तसं काही नव्हतं ग। आजवर ना आम्हीच कधी तुझा विचार केला नाही। नाही ग, आई, आज तुला आम्ही शब्द देतो, आम्ही कधीच तुझ्याशी वाईट नाही वागणार, कधीच नाही। राजू, खरंच तुम्ही आता पण माझ्याशी वाईट वागत नव्हता। तुमच्या मनात साठलेला राग चुकीचा नाही, तुम्हाला माझी गरज होती, मला माहित होतं ग, पण मी तरी काय करणार? त्या जालिंदरनं मला असं अडकवलं होतं, जेलमधनं नाही येता आलं मला तुम्हाला भेटायला। आयुष्य पण ना आपल्याला जे पाहिजे असत ते लगेच देत नाही ना, एवढं सोपं कुठे असत। पण तुम्ही आणि मी काही झालं तरी वेगळं होणार आहे का? 9 महिने पोटात सांभाळलंय मी तुम्हाला, हा पण वेगळं कसं होणार? कसं येणार वेगळं होणार सांग ना। मी गावात आले आणि तुम्ही माझ्या नजरेसमोर होता, यासाठी मी देवाचे लई आभार मानले, लई आभार मानले। या घराचं गोकुळ झालेलं बघायचं होतं मला, आणि माझ्या सूर्यानं हे घर तसंच ठेवलं गोकुळासारखं। पण या देवकीच्या नशिबात पोरांचं सुख नव्हतं इतकी वर्ष। तिचा कृष्ण तिच्यापासून लय लांब होता, पण त्याची सगळ्यांची लय आठवण येत होती ग मला, लय आठवण, रोज आठवण येत होती तुमची सगळ्यांची। कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार आहे। मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे। अहो, चहा आणला होता तुमच्यासाठी। माझ्या हातचा चहा तुम्हाला लई आवडायचा ना, आता तरी चहा प्याल ना माझ्या हातचा? बोलाल ना माझ्या संग? माफ कर ग मला, माफ कर मला, माफ कर। काय करताय तुम्ही? असं मी लय कमी ठरलो ग, तुला समजून घ्यायला, तुझ्या विश्वास ठेवायला कमी पडलो बघ।
आयुष्यभर तुला कोसत आलो, तुझा रागराग करत आलो. आता कुठं कळतंय मला बघ, का तू दुसऱ्याच्याच कोणाच्या तरी चुकीची शिक्षा भोगत आलीस. अगं नवरा म्हणून तरी मी तुझ्या मागे उभं राहायला पाहिजे होतो. नवरा म्हणून मी नालायक ठरलो ग. नवरा म्हणून मामा. अहो काय करताय तुम्ही? जे काय झालं त्यात तुमची काय चूक होती? हे बघा, झालं गेलं गंगेला मिळालं. सगळी परिस्थितीच माझ्या विरोधात होती. तिथं तुम्ही काय करणार होता? माझ्या आयुष्याची 20 वर्ष मी एकटीनं काढली. माझी सगळी माणसं जे काही वागली माझ्या संग, त्या सगळ्याचा दोष परिस्थितीचा आणि त्या येळेचा होता. त्यात तुमचा काय बी दोष नव्हता. हे बघा, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. माझ्या मनात तुमच्याबद्दल कसला बी राग नाही. हे तुझ्या मनाचं मोठेपण आहे ग. पण मी नवरा म्हणून तुला काहीच नाही दिलं हे करायला. बघा, तुम्ही असं बोलू नका. खरंच असं बोलू नका. तुम्ही खूप दिलंय मला, लय सुखी ठेवलं. आज 20 वर्षानंतर माझी लेकरं मला परत मिळाली. तसा माझा नवरा मला परत मिळेल ना. आपण नव्यानं पुन्हा संसार करू, लेकरांचे लाड करू, नातींचे लाड करू. माझी साथ द्याल ना? आशा, अगं तुझ्यातला तिळभर जरी समजूतदारपणा माझ्यात असतं का नाही, आपल्याला एवढी वर्ष इकडे नसतं का राहायला लागलं, नसतं राहायला लागलं. झालं गेलं समजा विसरून जा. आपण नव्यानं सुरुवात करू. चहा आणलं होतं मी तुमच्यासाठी, पिऊन घ्या. गार झालास, गरम करून. असू दे असू दे, बघू बघू ना तीच आहे का अजून आपल्याला. बघ तुझ्या हाताची चव अजून वाढल्या ग, खरंच. राजू, हे काय विचार न झालं व्हय? तुला माहितीये ना मला दही काला खायला किती आवडतं ते. आवडणार की, कामधंदा सोडून सगळं आवडणार. नानीला ठेवली इथं घरात काम करायला. राजू, मी येते तिकडं, आता ठेवते. हा नानी, सकाळपासूनची समधी कामं उरकलेत. मग आता काय अडचण आहे तुम्हाला? मला कसली अडचण असणार आहे बाया? आता सगळं घर चालतंय ती तुझ्या चालीवरच चालतंय की. म्हणजे तू म्हणशील तेव्हा उठून माहेराला जाणार, वाटेल तेव्हा तू येणार, पाहिजे तेव्हा तू काम करणार आणि पाहिजे तेव्हा तू एक तास फोनवर बोलणार. अगं सगळं घर तुझ्याच चालीवर चाललंय या, तुझ्याच पद्धतीनं चाललंय या. मला कसली अडचण नाही बघ.